आपण दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि या स्पर्धेला मात्र आपण सुरुवात करूया. चेंडू द्यायचंय जरा पंचांकडे, चेंडू फेकायचंय. हालो चेक तर जाऊया. पवनसुत नवली हा मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. करण मोरे एक दिग्गज फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर वीरेंद्र बाबरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत या संघामध्ये आणि सुमित मात्रे ह्याला सुद्धा आपण पाहू शकाल. आणि त्याचबरोबर आपण करण ठाकूर ह्याला सुद्धा आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच YBC संघ अंडरम बॉक्स क्रिकेट म्हटलं तर करण ठाकूर सुंदर खेळ त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळत असते. सातत्यपूर्वक खेळ करत असतात YBC संघासाठी अंडरम बॉक्स क्रिकेट म्हटलं तर. आणि पाहूया पहिलं षटक घेऊन सुमित मात्रे बॉलिंग मार्क वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी. पवनसुत नवली या संघाकडनं मात्र आपलं पहिलं षटक हाताळण्यासाठी पाहूया सलामीचा बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय महेश. आणि दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12वा कंपल्सरी पाठवायचा, आपला 12th मॅन पाठवा प्लीज, रिक्वेस्ट असेल. यस पहिलाच चेंडू मात्र वाईट हाताळला गेलाय. दोन्ही संघाला निवेदन असेल की दोन्ही संघाचे आपले 12th मॅन पाठवा, रिक्वेस्ट आहे. शेवटची कॉलिंग असेल ही. इकडे चेंडू मात्र फेस केलाय. चेंडू हवेत आहे, जास्त लांब गेलेला नाहीये. उंची जास्त घेतली होती परंतु लांबी कमी आहे. आणि इकडे विकेट मात्र मिळतोय एक धावेवरती. पहिला विकेट महेश यांच्या रूपानं मात्र पाहायला मिळतोय. महेश याला मात्र बॅक टू द डगआउट हा रस्ता मात्र पकडावा लागेल. तर नक्कीच इकडे पहिला विकेट मिळवला जातोय सुमित मात्रे यांच्या गोलंदाजीमध्ये. नक्कीच अंगावरती येणारा हा चेंडू बाउन्सर होता, चेंडू अंगाजवळ येत होता, मॅच केला होता परंतु स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती सरसावला आणि चेंडूला मात्र इथे झेल टिपला जातोय. आणि विकेट मात्र महेश यांचा इकडे पाहायला मिळतं. पहिला विकेट महेश यांच्या रूपानं मात्र पाहायला मिळतंय. एक धावा स्कोर कार्ड वरती, एक विकेट, एक चेंडूचा खेळ इकडे समाप्त झालाय. पाहूया पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुरवला जातोय. प्रशांत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुरवला जातोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना निलेश फायटर तारापूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. व जाई असा हा संघ आहे. धोंडगाव एक संघ असा फॉर्मॅट आजच्या या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं फील्ड सजावट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय करण मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं फील्डमध्ये परिवर्तन करत असताना लेफ्ट हँडर बॅट्समॅन आहे. थोडंसं फील्डमध्ये चेंजेस केले जात आहे. सुमित मात्रे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. पाहूया दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार असेल सुमित मात्रे. इकडे चेंडू पाहूया पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली होती परंतु चेंडू मात्र जास्त लांब गेलेला नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ताबत सुटला आणि चेंडूला पकडलं. चेंडूला पकडल्यानंतर सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. आणि या सिंगल धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 2 धावेवरती. विकेटचं नुकसान झालंय. एक विकेटच्या नुकसानामध्ये 2 चेंडूचा खेळ समाप्त. 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुमित मात्रे तयार असेल बॉलिंग मार्क वरती. जयराज स्ट्राईक एंड वरती स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता जयराज यांचं परंतु चेंडू ह्याला मात्र गती जी दिली गेली होती गोलंदाजाकडनं गतीने मात्र इथे थोडंसं बीट केलंय फलंदाज जयराज याला. कारण की जी गती मात्र वापरली गेली होती. खोलगट टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न सुमित मात्रे यांच्याकडनं केला गेला. इकडे पुन्हा एकदा गती देण्याचा प्रयत्न होतं परंतु पंच आम्हाला दर्शवतायत की हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जाणार आहे. आणि हा चेंडू मात्र वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. पंच आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेत. इकडे पाहूया चेंडू हवेत आहे. पाहूया झेल टिपला जाणार का तर इकडे झेल मात्र टिपला जातोय. सुंदररित्या इकडे गोलंदाजी हाताळली जाते. त्याच प्रकारची क्षेत्ररक्षण सुद्धा इथे केलं जातंय. क्षेत्ररक्षण हे फार महत्वाचं असतं गोलंदाजासाठी. कारण की गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करत असतो आणि वीरेंद्र बाबरे याने मात्र तिथे झेल टिपलाय. कारण की गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करत असतो ना तेव्हा ज्याला
जेव्हा ते फटके खेळले जात असतात फलंदाजांकडनं आणि त्या फटक्यावरती जेव्हा क्षेत्ररक्षक चांगली फील्ड करेल तेव्हा गोलंदाजाला थोडंसं मनोबल वाढत असतो, कारण की जेव्हा चांगले क्षेत्ररक्षण केले जात असतात ना तेव्हा गोलंदाजाचं मनोबल वाढत जात असतो आणि इथे गोलंदाज थोडंसं आपलं मनोबल त्याचं वाढत चाललंय. चेंडू फेका, चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पाहूया सुमित म्हात्रे याने आपल्या षटकामध्ये 3 धावांचा खर्च उचलला, 2 विकेट. इकडे थोडंसं पहिल्या षटकामध्ये खराब परिस्थितीमध्ये जाताना पाहायला मिळतोय संघ आपल्याला पाहायला मिळेल. निलेश फायटर तारापूर व जाई असा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कुठेतरी परिस्थिती बिघडताना दिसते पहिल्या षटकामध्ये आणि या पहिल्या षटकामध्ये बिघडवण्याचं काम करतोय तो म्हणजे सुमित म्हात्रे. आपल्या गोलंदाजीने थोडंसं बीट करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाजांना आणि फलंदाज मात्र त्या शैलीने काम करण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येक चेंडूवरती हवी होण्याचा प्रयत्न करतायत परंतु हवी होऊ देत नाहीये तो म्हणजे गोलंदाज सुमित म्हात्रे. पाहूया पुढचा चेंडू. इकडे पुढचा चेंडू गतिवान होता, मॅच केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करेल, फेकेल, तत्पूर्वी होते सिंगल धाव इथे कंप्लीट आणि या सिंगल धावेने धावसंख्या थोडीशी सरकेल. धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 4 धावा, 2 विकेटचं नुकसान. इकडे नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. तर पाहूया इकडे, पाहूया गती कमी केली गेली होती. इकडे थोडंसं फसला गेला होता फटका आणि इकडे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचणार. तत्पूर्वी मात्र इकडे 2 धावा कंप्लीट केल्या जाणार. क्षेत्ररक्षक थोडासा मागे राहिलाय चेंडूपासनं. इथे नो मॅच लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 2 धावा इथे कंप्लीट होतात आणि या 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. 1 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 5 या आकडेवरती. सुमित म्हात्रे याने मात्र आपल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केलेला आहे. 6 धावा खर्च करून 2 विकेटचं नुकसान इथे दिलं गेलं आहे. नक्कीच सुंदर गोलंदाजी सुमित म्हात्रे यांच्याकडनं पाहायला मिळाली आणि सातपाडी 11 संघासाठी मात्र आपला खेळ साकारत असतात सुमित म्हात्रे. पाहूया धनंजय नाईक आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. त्यांच्या फळीमधनं आग उभरेल का या मैदानावरती, इकडे तुफान येणार का हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये. पाहूया नवीन गोलंदाजी मार्कवरती धमाका षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि या धमाका षटक मध्ये 18 धावा बनवायचे असतात. गोलंदाजी मार्कवरती येतोय वीरेंद्र बाबरे. नक्कीच सातपाटीचा वंडर बॉय म्हणून ओळख ज्याने निर्माण केली पालघर जिल्ह्यामध्ये. नक्कीच वीरेंद्र बाबरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया पहिला चेंडू. इकडे वीरेंद्र बाबरे यांचा गतिवान चेंडू इकडे पाहायला मिळतोय आणि इकडे बीट केलं जातंय धनंजय नाईक यांना. चेंडू मात्र जातोय यष्टीरक्षकांच्या हातामध्ये, हा विसावतोय चेंडू. चेंडू पहिलाच इथे निर्धाव पाहायला मिळतोय. जर इथे 18 धावा या षटकामध्ये येत नसतील तर या धमाका षटक मध्ये 18 धावा आपल्याला बनवायच्या आहेत. तर ज्या 18 धावा जर बनू शकले नाही तर 4 धावा आपल्याला मायनस केले जातील धावसंख्येमधील. पाहूया इकडे फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला, फेकी केली गेली, सिंगल धाव इथे कंप्लीट होतोय. 2 चेंडूचा खेळ 1 धाव खर्च केले वीरेंद्र बाबरे आणि येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. धमाका ओव्हर मध्ये 18 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. जर ते बनले नाही तर आपले 4 धावा मायनस केले जाणार. तर पाहूया वीरेंद्र बाबरे आपल्या गतीने बीट करतोय का. इकडे चेंडू नक्कीच पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजाला संधी घेण्याचं सांगितलं जात आहे की आपल्याला रिस्क घ्यायचा आहे, मोठा फटका खेळायचा आहे तर आपल्याला रिस्क घेऊन मोठा फटका खेळायचा आहे. तर तेच मात्र सांगितलं जात आहे आणि फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम इथे केलं जात आहे आणि पूर्णपणे बांधलं गेलंय. पाहूया वीरेंद्र बाबरे पुन्हा एकदा तयार. इकडे थोडंसं शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, तेवढं चांगलं कनेक्शन झालेलं नाही आहे बॅटमध्ये. सिंगल कंप्लीट झालंय. दुसरीचा कोणताही इथे प्रयत्न दिसत नाहीये. फेकी खराब होती परंतु कलेक्शन केलंय वीरेंद्र यांनी. धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या आकडेवरती. धमाका षटक चालू आहे आणि या धमाका षटक मध्ये जर आपण विचार केला 2 धावा खर्च केल्या 4 चेंडूच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पाहूया या शेवटच्या 2 चेंडू वीरेंद्र बाबरे आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. इकडे लोअर गतीचा चेंडू, गती कमी केली गेली होती चेंडूवरची. थोडंसं बोट फिरवण्याचं काम करण्याचा प्रयत्न मात्र वीरेंद्र बाबरे करत होता परंतु तो चेंडू मात्र ओळखला धनंजय नाईक यांनी आणि त्या चेंडूला फेकून लावलं. मिड विकेटच्या डोक्यावरनं येतोय दमदार असरदार षटकार आणि आज 6 धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा थोडी वाढ केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती
14 धावा शेवटचा चेंडू या षटकामधील आणि या शेवटच्या चेंडू मध्ये नक्कीच इकडे झेल सुटला गेलाय कारण की बॅटची एज होती आणि हा झेल मात्र पकडता आलेला नाही आहे यष्टिरक्षकाला आणि इकडे झेल सुटला जातोय षटक होते समाप्त आणि या धमाका ओव्हर मध्ये धावांचा खर्च उचललाय तो म्हणजे वीरेंद्र बाबरे यांनी 8 तर 8 धावा इथे खर्च केलाय म्हणजे 18 धावा बनवायच्या होत्या परंतु 8 धावा इथे बनवल्या गेलेल्या आहेत तर नक्कीच 4 धावा आपले मायनस केले जातील तर 14 धावा झाल्या होत्या त्यातले 4 धावा मायनस केले जातील म्हणजे 10 धावा आपल्या स्कोर कार्ड वरती आहेत म्हणजे 5 ची सरासरी इथे गाठली गेली आहे पाहूया येणाऱ्या 3 षटक अजूनही बाकी असतील तर जर आणि तर ह्याला महत्व देऊ नका कारण की 2 षटक गेलेत आपले 2 षटक गेलेत तर येणारे 3 षटक अजूनही बाकी असतील म्हणजे 18 चेंडूचा खेळ अजूनही आपल्याकडे आहे त्या 18 चेंडू मध्ये जास्तीत जास्त किती धावा बनवता येईल आपल्या फलंदाजाला ह्याच्यावरती लक्ष द्यावं लागेल ते म्हणजे निलेश फायटर तारापूर व जाई या संघाला पाहूया फलंदाज पुन्हा एकदा थोडस बॅट चेंज करताना आपल्याला पाहायला मिळतोय धनंजय नाईक पाहूया षटक हाताळण्यासाठी सुमित मात्रे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय पाहूया पुढचा चेंडू घेऊन पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील फटका खेळला गेला पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय चेंडूला फील्ड करतोय तत्पूर्वी इकडे फेकी सुद्धा केली जाते सुरेख फेकी आपल्याला पाहायला मिळते अचूक फेकी पाहायला मिळते आणि या सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते या सिंगल धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली जाते 11 ऑन द बोर्ड 2 विकेट लॉस पाहूया येणाऱ्या चेंडूंचा खेळ शिल्लक असेल इकडे पाहूया चेंडू मात्र खेळला जातोय फटके कनेक्शन मात्र होत नाहीये चेंडू आणि फळी यांच्यातला कनेक्शन हा फार महत्वाचा असतो जर हा कनेक्शन होत नसेल ना तर फलंदाज सुद्धा नाराज होत असतो आणि फलंदाज धनंजय नाईक हा सुद्धा नाराज आहे कारण की त्यांच्या फळीवरती मात्र चेंडू बसत नाहीये आणि सुमित मात्र सांगतोय की मी बसून देणार नाहीये पाहूया पुढचा चेंडू इकडे लोवर गतीचा चेंडू फसवला गेलाय आपल्या जाळ्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न करतोय आणि तेच फसवण्याचं काम इथे झालंय गोलंदाज पूर्णपणे हावी होऊन बसलाय फलंदाजांवरती आता काय घडेल काय बिघडेल कारण की आता बिघडण्याचंच काम आहे इथे आता मोठे फटके खेळावे लागतील इथे मोठे फटके येणार नाही तर नक्कीच लो स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळेल का आणि इकडे तेच घडलंय इकडे रिक्स उचलायचा होता इकडे रिक्स उचललाय चेंडूला फेकून लावलाय मिड विकेटच्या डोक्यावर येतोय दमदार असरदार षटकार 6 धावा आणि या 6 धावेने धावसंख्येत वाढ केली जाणार धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचणार जर्सी क्रमांक 18 विराट कोहली यांची मात्र इथे आठवण करून दिली जाते रन मशीन विराट कोहली यांची मात्र इथे आठवण करून दिली जाते कारण की धावांची गती वाढवायची आहे तर नक्कीच त्यांचीच आठवण केली जाणार कारण की धावांची गती वाढवायची असेल तर त्यांची आठवण केली जात असते आणि तेच मात्र भारतीय संघाला कारिगीर साबत होतात पाहूया येणारा पुढचा चेंडू पाहूया सुमित मात्रे पुन्हा एकदा तयार इकडे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तेवढं चांगलं कनेक्शन झालेलं नाहीये लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय चेंडूला फील्ड करतोय पूर्वी सिंगल धाव कंप्लीट होतोय स्ट्राईक इकडे रोटेट होते धनंजय नाईक हा मात्र स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय तर नक्कीच जाऊया आपण अंकुश भाऊ सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत मॅच मध्ये नव्हते परंतु सामना पाहण्यासाठी आज इथपर्यंत पोहोचलेले आहेत तर नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू इकडे शेवटचा चेंडू पाहूया धनंजय नाईक यांच्या बॅट वरती आलेला नाहीये नीटचा कनेक्शन पुन्हा एकदा झालेला नाहीये सिंगल धाव येते आणि षटक क्रमांक 3 इथे होतोय समाप्त आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार जर केला तर स्कोर कार्ड आपण पाहू शकाल धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले 20 धावा 2 विकेटचं नुकसान 20 धावा स्कोर कार्ड वरती इथे आता 12 चेंडू मध्ये धावांच्या गतीवरती मात्र जोर द्यावा लागेल फलंदाजांना इकडे लक्ष द्यावं लागेल धावांची गती वाढवावं धावांची गती कशी वाढवली जाणार ह्याच्यावरती मात्र लक्ष द्यावं लागेल ते म्हणजे तारापूर संघ आणि जाई संघ या दोन्ही संघाला मात्र इथे आता लक्ष द्यावं लागेल मोठी धावसंख्येकडे वाटचाल करण्यासाठी आपण पुढचं षटक गोलंदाजी मार्कवरती येणार आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक वर्ग चांगलं फील्ड सजावट केली गेलेली आहे करण मोरे यांच्याकडनं मात्र पूर्णपणे फील्ड सजावट केली गेलेली आहे पूर्णपणे अनुभवाचा मात्र फायदा उचलताना पाहूया धनंजय नाईक स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते ध्रुव आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते पहिला चेंडू घेऊन चौथ्या षटकामधील इकडे मात्र चेंडू हाताळला गेला ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत की हा चेंडू वाईड आहे
ऑफस्टिकच्या खूपच बाहेर हाताळलेला चेंडू पाहायला मिळतोय. अव्वंतर दावेने मात्र सुरुवात इथे चौथ्या षटकाची केली गेलेली आहे. धावसंख्येचा विचार केला 21, 2 विकेट लॉस मात्र झालाय. इकडे धनंजय नाईक मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इकडे सक्सेस होत नाहीये. इकडे जेल सुटलाय की काय? इकडे 2 धावा कंप्लीट होणार, नक्कीच 2 धावा कंप्लीट होणार. बॅकअप दिला जातोय वीरेंद्र बाबरे यांच्याकडनं. 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येत जाऊन पोहोचते 23. 23 धावा स्कोर कार्ड वरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. येणाऱ्या चौथ्या षटकातील दुसरा चेंडूचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडूचा खेळ संपलाय, पाहूया दुसरा चेंडू. इकडे मात्र चेंडू हाताळला गेलाय, पाहूया. नक्कीच चांगला चेंडू आहे असं पंच दर्शवत आहेत, कारण की धनंजय नाईक हे पंचांकडनं त्याच आशेने पाहत होते की हा चेंडू वाईड आहे की काय, परंतु पंच आमच्यापर्यंत दर्शवते की हा चेंडू वाईड नसणार आहे, हा चेंडू मध्ये होता असं दर्शवलं जातंय. इकडे चकमा देणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची समता. इकडे फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, बॅटची चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. झेल टिपला जाणार. बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडून दिला जातोय, तो म्हणजे धनंजय नाईक यांना बॅक टू द डगआउट हा रस्ता मात्र पकडून दिला जातोय. तिसरा विकेट इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या 23 वरती तिसरा विकेट मात्र पाहायला मिळतोय. 3 विकेटचं इथे नुकसान झालेलं आहे. निलेश फायटर तारापूर जाई असे 2 संघ आजचा हा जो आपण फॉर्मॅट पाहतोय, 2 गाव 1 संघ असा हा फॉर्मॅट आहे. आणि या फॉर्मॅट मध्ये नक्कीच पवनसुत नवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. आणि फलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर निलेश फायटर तारापूर व जाई असा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया. प्रथमतः फलंदाजी करत असताना जाई निलेश फायटर तारापूर व जाई असा हा संघ मात्र जाऊन पोहोचलाय. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि त्या चौथ्या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा स्कोर कार्ड वरती 3 विकेटचं नुकसान इथे पाहायला मिळतोय. पाहूया पुढचे 3 चेंडू ध्रुव आपल्या गोलंदाजीमध्ये कोणत्या लेंथ लाईन वरती मात्र हाताळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश आपल्याला पाहायला मिळते. पाहूया जयेश आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान मात्र देणार, कारण की योगदान द्यावं लागेल. इकडे गोलंदाज नक्कीच हवे आहे फलंदाजांवरती आणि इकडे मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले जात आहेत आणि ते प्रयत्न मात्र असफल होत आहेत. चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन बॅटला चुम्मी घेऊन मात्र जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. विकेट जात आहेत परंतु धावांची गती वाढत नाहीये. इकडे विकेटवर विकेट येत आहेत. चौथा विकेट इकडे पाहायला मिळतोय. निलेश फायटर तारापूर व झाई या संघामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ मात्र दोन्ही संघातील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला निलेश फायटर तारापूर झाई असा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय व दुसऱ्या बाजूला संघ आहे तो म्हणजे पवनसुत नवली हा संघ पूर्णपणे हवी होऊन बसलाय. सुंदर गोलंदाजी ऑन हॅट्रिक पाहायला मिळेल ध्रुव साठी. पाहूया. ध्रुव ऑन हॅट्रिक वर आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धनंजय. तर नक्कीच धनंजय नाईक हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. इकडे पाहूया मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न करतायत. अथंग प्रयत्न होत आहेत परंतु प्रयत्नाला यश मिळत नाहीये. यश मिळते तो पूर्णपणे गोलंदाजाला आणि गोलंदाजाने जी लेंथ मात्र मेंटेन ठेवले, पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम जो केलं जातं आणि जी कंजूसगिरी गोलंदाजाकडनं केली जाते, पूर्णपणे कंजूसगिरी केले. इकडे धावांचा वेग वाढून देत नाहीये, पूर्णपणे बांधून ठेवलाय. चेंडू मात्र कनेक्शन तेवढंच चांगलं आहे. चेंडू ढगाळ आहे. चेंडू मात्र टाटा बाय करताना करण ठाकूर यांच्या मस्तकाला दस्तक देऊन जातोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. दमदार असरदार या शेवटच्या चेंडूवरती येतोय षटकार. 6 धावा आणि या 6 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतोय 29. 29 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेले आहेत आणि या 4 षटकांचं 4 षटक इथे मात्र समाप्त होत आहेत आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचत आहेत. 4 विकेटचं नुकसान झालंय. शेवटचं षटक मात्र कोण हाताळेल ह्याच्यावरती लक्ष असेल. पाहूया शेवटचे 6 चेंडू कोण हाताळण्यासाठी येतोय गोलंदाजी मार्क वरती. नक्कीच थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. खूप सारा वेळ मात्र वाया जातोय. 4 वाजलेले आहेत. उर्वरित सामने आपल्याला खेळवायचे आहेत, ह्याची थोडीशी दक्षता ठेवायचं आहे. नक्कीच
झिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, तर नक्कीच हरेश मेहर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या सामन्याचा आनंद घेत असताना नक्कीच त्यांचे तर पाहूया शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती यश आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच 4 षटकामध्ये तिन्ही गोलंदाजांनी मात्र यश प्राप्त केलंय, परंतु शेवटचं षटक 5वं षटक घेऊन येतोय गोलंदाज यश. आता 4 षटकामध्ये तर यश मिळवलंय, परंतु या शेवटच्या षटकामध्ये यश मिळवेल का ह्याच्यावरती अजूनही प्रश्नचिन्ह असेल, कारण की शेवटचं षटक हा हाणामारीचा षटक असतो आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये फलंदाज किती घातक होतो ह्याच्यावरती लक्ष असेल, कारण की शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावांचा मात्र योगदान मात्र दिला जाणार गोलंदाजाकडनं यश आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू यश यांच्या माध्यमातून हाताळला जाणार. पाहूया यश पहिला चेंडू. इकडे पहिला चेंडू गती कमी, चेंडू नॉमॅट लँड मध्ये लँडिंग होतोय, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होणार का, तर नाही. इकडे स्ट्राईक सांगतोय धनंजय मी घेणार, कारण की शेवटच्या 4थ्या षटकातील शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूमध्ये तो षटकार नोंदवला धनंजय नाईक यांनी. तर तो कॉन्फिडन्स मात्र धनंजय नाईक यांना सांगतोय की स्ट्राईक मी स्वतः ठेवेल. पाहूया येणारे 5 चेंडू. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 30 धावा. इकडे फटका खेळला गेलाय. पाहूया क्षेत्ररक्षक करण ठाकूर चेंडू वरती येतोय, चेंडूला फील्ड करतोय, फेकी तर केलंय. पाहूया धावा कंप्लीट होणार का, तर इकडे फेकी खराब झालेली आहे. की इकडे फेकी खराब झाल्या कारणामुळे 2 धावा इकडे कंप्लीट होत आहेत, 2 धावा सक्सेस होत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. ज्यांनी विश्वकप जिंकून दिला 32 ग्लेन मॅक्सवेल. दुखापतीमध्ये असतानाही ती पारी त्याने खेळली गेली होती, तीच पारी मात्र आठवण करून देतोय. पुन्हा एकदा इकडे थोडंसं सरप्राईज केलंय, इकडे बोटांच्या साह्याने थोडंसं फिरवलंय आणि धनंजय सुद्धा सांगतोय की आपल्या या बोटांच्या साह्याने मात्र मला थोडंसं चकमा दिलाय या चेंडूवरती. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय यश. तर पाहूया यश पुन्हा एकदा तयार. इकडे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो, बॅटची एज लागली जाते. पाहूया करण मोरे चेंडूवरती येतोय, 2 धावा पुन्हा एकदा सहजरित्या कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इकडे विकेट मात्र मिळेल, फलंदाज बाद होईल. 5वा विकेट आपल्याला पाहायला मिळते. 5 गडीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 34. 34 धावा. पंकज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुरवला जातोय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या फर्स्ट इनिंग मधील शेवटचे 2 चेंडूमध्ये धनंजय आणि पंकज किती धावांची गती वाढवतोय, किती धावांचा लक्ष मात्र उभारला जातोय आणि यश आपल्या या शेवटच्या 2 चेंडूमध्ये किती धावांचा खर्च उचलतोय याच्यावरती अजून प्रश्नचिन्ह असेल. पाहूया पुढचा सामना असणार आहे या स्लोवन चेंडू पाहायला भेटला. लॉंग स्टॉपला चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झाला. एक लो स्कोरिंग सामना, परंतु खूप रंगतदार सामना पाहायला भेटला.
करण मोरे धावचे प्रमाणे बाद झाले. तुषार घरत पाहू शकाल इन ॲक्शन आहेत. यावेळेस ऑफसाईडला फटका सुरेख खेळलाय धनंजय दवणे. यावेळी झेल टिकतो आणि फलंदाज बाद होईल तुषार घरत. यावेळेस बॅक टू डग आउट. बघा दुसरा गडी बाद झालाय. धावा फटकावर लगावले गेले ते म्हणजे तब्बल 34. 38 धावांचा लक्ष होता. 4 धावा अजूनही वाढवायच्या आहेत. यावेळेस तुषार मोरे मैदानाच्या आतमध्ये, तुषार घरतच्या जागेवर तुषार मोरे मैदानाच्या आतमध्ये. फक्त 4 धावांची गरज आहे. चौथा षटक मार्ग असतो प्रशांत मल. पाहतो सोनू उलटमागवा सज्ज आहे. अजूनही 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. यावेळेस पाहू शकाल उसळे घेणारा चेंडू निर्धावालाय. बघा 6 चेंडू आणि बनवायचे 4. यानंतर एक अप्रतिम सामना असेल. धुरीवन सातपाडी शिरगाव विरुद्ध कलम ब्रह्मेश्वर अर्नाळा असा सामना असणार आहे. सहा चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 6 बॉल 4 रन्स. वीरेंद्र बाबरी यावेळेस पाहू शकाल स्ट्राईक वर आहे. पवन सुत नवली या संघासाठी खेळत असतात वीरेंद्र बाबरी. सुमित म्हात्रे. जयराजचा पहिला चेंडू यावेळेस त्रिफळा दांडी गोल केली आहे. बघूया अजूनही रंगत आहे सामन्यामध्ये. 5 मध्ये बनवायचे 4. कंपल्सरी चेसिंग. निलेश फटर तारापूर MS11 झाई एका बाजूला पवन सुत नवली असा पण सामना पाहतोय. बघा लो स्कोरिंग सामना होता. 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी नक्कीच संघ उतरला, परंतु सुरुवात चांगली केली होती. पहिल्या चेंडूवर षटकार नक्कीच लगावला होता करण मोरेने, परंतु तिकडून थोडासा धावफलक मंदावलं गेलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. पाहू शकाल ब्रिजेश खरत एक अप्रतिम लेदरपटू, अप्रतिम टेनिसपटू आहे. सध्याच्या घडीमध्ये रबर बॉल क्रिकेट खेळ सज्ज झाला वीर सावरकरच्या मैदानामध्ये. अजूनही 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. यानंतर तुरीवन सातपाडी शिरगाव या संघाच्या संगणकाने टाणेफीचा कॉल जिंकले, प्रथमतः स्वीकार केले, क्षेत्ररक्षण आमंत्रण दिले. कलम अर्नाळा ब्रह्मेश्वर या संघाला प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले गेले. एक चांगला बॅटल पाहायला भेटेल. यामध्ये प्रतीक खरत ज्यांनी मागील सामन्यामध्ये तब्बल 10 षटकार ज्यांनी ठोकले, एक विवाचा खेळाडू ठरला, ज्यांनी 50 धावा या स्पर्धेमध्ये परिपूर्ण केलेत. बघूया आपण अजूनही 5 चेंडूमध्ये 4 ची गरज आहे. नवीन बॅटर ब्रिजेश खरत एक शांत असणारा खेळाडू, परंतु खूप घातक बॅटर गोलंदाज आहे. यावेळेस स्ट्राईकवर यावेळेस थोडा थांबला गेला. बेल नक्कीच वाऱ्याच्या सहाय्याने पडली. अंपायरने नक्कीच पाहू शकाल डेड बॉल घोषित केलाय. स्लोवन चेंडू कट केला होता, परंतु डॉट बॉल आला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. लो स्कोरिंग सामने खूप रंगतदार होतात. पाहू शकाल 4 मध्ये 4 ची गरज आहे. यावेळेस पाहू शकाल फुलटॉस बॉल लेग स्टंपच्या बाहेर नक्कीच पिचिंग झाला. पंचांनी नक्कीच व्हाईट बॉल घोषित केलाय. एक स्ट्राईक चेंडू आलाय. 4 मध्ये 3 ची गरज आहे. बघा पहिल्या 2 चेंडू मध्ये एक गडी बाद केला होता, एकही धाव खर्च केला नव्हता. यावेळेस व्हाईट चेंडू एक धाव खर्च केली आहे. 4 मध्ये 3 ची गरज.
त्यावेळेस लगेच अपील केली. लेग स्टंप मिस करते पंचांना की दशत असताना बघा धावण्याचा प्रयत्न करता ब्रिजेश पुढे सावले परंतु तुषारने नकार दिलाय. बघा लेग स्टंप मिस करत असताना पंचांना की दशत लेग बायचा कॉल दिलाय. अजूनही येणारे चेंडू असतील 3 मध्ये 2ची गरज आहे. 3 चेंडू 2 धावांची गरज. फटका सुरेख खेळला की आपण चेंडू आवाजाला खेळाडू खूप वेगाने जाते. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न चेंडूला फील्ड केला फेकी नक्कीच केली जाईल परंतु 2 धावा यावेळेस परिपूर्ण केला. सामना विजय झाला. बघूया लो स्कोरिंग सामना होता. बघा 2 धावांची गरज होती परंतु ब्रिजेश तिसरा 1 धाव एक्स्ट्रा घेत आहेत आणि पाहू शकाल तुषार सांगतो की 2च धावांची गरज होती आणि इकडे तिसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली. तुषारला थोडासा थकवा आलाय या धावेसाठी आणि परंतु काय सामना रंगला होता. निलेश पाटील तारापूर MS11 झाई या संघाने पाहू शकाल 38 धावा डिफरन्स खूप सुरेख सामना रंगवला गेला. हार्डलक मोतीला शाह बघा 50 जो खेळाडू लगावेल त्याला आणखी टी शर्ट दिले जाते. दक्षता घ्या. आणि पहिला खेळाडू ठरलाय प्रतीक घरत. पद्मावती स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट तुम्हाला स्पॉन्सर केले गेलेत. ओके टॉस विन झालाय. दिवेश पाटील प्रथमतः स्वीकार केला. क्षेत्ररक्षक उमेर सुद्धा इन ऍक्शन असतील या सामन्यामध्ये. भावेश पाटील थोडासा काही कारणावस्थ नाहीयेत या सामन्यामध्ये. थोडासा दुःखद घटना आज सातपाटी गावामध्ये आणि मुरव्या गावामध्ये घडली आहे. अंडरम क्रिकेटमध्ये एक अप्रतिम दर्जेदार लेजंड खेळाडू महेश यांच्या पिताजीचं निधन झालंय. नक्कीच त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. तसंच भावेश पाटील यांच्या भाऊजी सुद्धा निधन झालेलं आहे. त्या सुद्धा आमच्या आत्म्याला शांती लाभो. सुमित म्हात्रे आणि वीरेंद्र बाबरे यांनी यायचं आहे. सनी चौधरी यांच्याकडून तुम्हाला कॅश प्राइज आलेला आहे. वीरेंद्र बाबरे यांच्यासाठी 1000 रुपये आणि 2000 रुपये सुमित म्हात्रे यांसाठी दोन्ही खेळाडूंनी यायचं आहे. सनी चौधरी यांच्याकडून कॅश प्राइज आहे. वीरेंद्र बाबरे आणि सुमित म्हात्रे या बघा सातपाडी 11 संघासाठी प्रत्येक वेळा क्रिकेट खेळत असतात. एक अप्रतिम यष्टी बांधव आहेत यष्टी खेळाडू. तर वीरेंद्र बाबरे आणि सुमित म्हात्रे लगेच या प्लीज.